या. अहो हे काय आपण पुन्हा तिथेच आलो. सर्कल पूर्ण व्हायला पाहिजे ना स्वानंदी मॅडम. या. ओके. अय्या अहो नर्सरी मधली झाडं सगळी तुम्ही इथे कधी आणलीत? तुम्ही सुपरमॅन आहात. थँक्यू. अहो पण तुम्ही तर पूर्ण वेळ माझ्या बरोबर होतात. मग हे सगळं कधी कसं केलं मॅनेज? स्वानंदी मॅडम हे फक्त तुमच्यासाठीच. तुमच्यासाठी काही पण आणि किती पण. आता तुम्ही खूप प्रश्न विचारत बसू नका. तुम्हाला झाडं लावायची आहेत ना? हो. चला. या. वाव. झालं? येस. अरे बापरे, याचं पण काहीतरी म्हणणं आहे वाटतं. एकदा बघा बघू. हो काय हा. झालं? तुला कुठे लावूया आपण? आय लव्ह यू. आय लव्ह यू टू बिल्लू. थँक्यू. किती गोड. हे झाड आलं होतं का तुमच्या स्वप्नात? हे स्वानंदी मॅडम मला ना आता म्हणजे तुम्ही आता बोला, काहीतरी उत्तर द्या. काय? हो काय 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 मी तुम्हाला काहीतरी विचारलं होतं. मी आता ना असा जीवाचा कान देऊन ऐकतोय. प्लीज बोला, उत्तर द्या. अहो पण तुम्ही तर हो हो वेळ घ्या असं म्हणालो होतो, पण द्या ना उत्तर. एक मिनिट. आता हे बरोबर नाहीये. मुळात उत्तर देण्यासाठी तुम्ही प्रश्न विचारलात कधी मला? अहो पण मी माझ्या भावना व्यक्त केल्या. हो पण मग तुम्ही पण व्यक्त व्हा ना. तुमच्या भावना काय ते कळू द्या ना मला. बोला. सांगेन योग्य वेळ आल्यावर. अरे स्वानंदी मॅडम हेच पालुपत लावले तुम्ही. योग्य वेळ आली की सांगेन, योग्य वेळ आली की सांगेन, योग्य वेळ आली की सांगेन. कधी येणार आहे ती योग्य वेळ? हो पण हे झाड लावल्यावर येईल ती कदाचित. आता कळतच नाही यांना काही. आपण तुला कुठे लावूया सांग. योग्य वेळ आल्यावर तुम्हाला सांगेन. हॅलो बोल. केलं प्रपोज? केलं ना. वाव क्या बात आहे समर. कसं केलं? काय केलंस? त्यांना आवडतं ते सगळं केलं. अरे म्हणजे नक्की काय? नर्सरी, झाडं. क्या बात आहे, क्या बात आहे. अशी एकदम भारावून गेली असेल ना? रडली का? का तू रडलास? का दोघे एकमेकांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडलात आणि मग अशा प्रेमाच्या आणाभाका घेतल्या असतील, हो ना? आनंद असं काहीही झालं नाहीये. म्हणजे 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 मी ठरवलं तसं सगळं केलं रे. त्यांना प्रपोज केलं, मनात सगळं त्यांच्या समोर व्यक्त केलं. पण त्या म्हणाला की त्यांना उत्तर द्यायला वेळ लागेल. योग्य वेळ आली की सांगते म्हणाले मला. ओ आनंद मला असं वाटतं मी जरा जास्तच केलंय. म्हणजे त्यांच्या मनात कदाचित असं काहीच नसेल. मी खूप घाई केली का रे? म्हणजे खूप बालिश प्लॅनिंग होतं माझं. त्यांना आवडलं नसेल म्हणून त्या असं म्हणाले असतील की मी योग्य वेळेतच सांगेन म्हणून. थांब 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 थांब. ऐक ऐक समर, एवढा स्पायरल होऊ नकोस. असं काही नसेल. हा म्हणजे काहीतरी कारण असेल तुझ्याशी तिने न बोलण्याचं किंवा तिचंही प्रेम आहे हे न सांगण्याचं. तू लगेच एवढा विचार नको करूस. हा आणि तिचं तुझ्यावर प्रेम नाही असं होऊच शकत नाही. तिचं प्रेम आहे तुझ्यावर कन्फर्म. कशावरून? अरे मी सांगतोय ना, आहे तर आहे. पण मी असं नुसतं अझ्युम करून नाही चालू शकत रे. मला पुरावा लागेल की त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. बाय.
काय? एका दिवसात 4 वेळा? हो ना, आधी नर्सरी, मग त्याच्यानंतर बॅनर आणि आता झाडं लावताना सुद्धा. समर, लाज राखलीस रे माझी. काहीतरी पानसट सारखं केलं असं ना त्याने, तर मी तर फटकेच देणार होते त्याला. एक मिनिट, म्हणजे काय तुम्हाला माहित होतं हे सगळं करणार आहे तसं? ऑब्विसली. हे पण मला सांग, तुला कसं वाटलं? तू अवाक झालीस ना? अवाक? अहो माझी धडधड वाढली होती इथे. मला तर काय रिॲक्ट करायचं हेही कळत नव्हतं. मी फक्त त्यांना शॉक मध्ये बघत होते आणि त्यांच्याशी बोलत होते. अहो म्हणजे मी ह्या अशा दिवसाची फक्त स्वप्न बघत होते गेले काही दिवस, आणि हे स्वप्न डायरेक्ट खरंच आलं. मी ह्याची अपेक्षा नव्हती केली. मग तू काय बोललीस? मी म्हणाले एकतर म्हणजे एम्बॅरेसिंग नाही वाटत आहे असं म्हणाले, आणि मग मी त्यांना असं म्हणाले मी थोडा विचार करेन आणि मग सांगेन. विचार करून सांगते का? अगं द्यायची ना कबुली प्रेमाची, कन्फेस का नाही केलंस तू? असं कसं? आता त्यांनी सगळीकडे काय काय केलंय तर मला कसं असं बोलता येईल उघड उघड? कसं म्हणजे? तोंडाने म्हणजे असं पटकन मनातलं बोलून टाकलं असं नाही जमत. मुळात मी बोलून का दाखवायचं? त्यांनी समजून घ्यावं माझ्या मनात काय येते. सेम सेम, तुम्ही दोघं अगदी सेम आहात. काय करायचं रे तुमचं? अगं असं नसतं कळत नवऱ्यांना, एवढे हुशार नसतात ते. प्रत्येक गोष्ट त्यांना अशी व्यवस्थित स्पष्ट सांगावी लागते. स्वानंदी, बरं मी सांगेन त्यांना, म्हणजे आता लगेच नाही पण योग्य वेळ आल्यावर सांगेन. तुम्ही काही सांगू नका त्यांना, मी बोलणार आहे त्यांच्याशी. नाही ग बाई, पण तू पण जास्त उशीर करू नको. सांगून टाका तर त्याला की तुझं पण त्याच्यावर खूप प्रेम आहे. स्वानंदी मॅडम, हो 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 हो, मी बोलते मग नंतर. विसरलेच होते, हे उभे आहेत माझी वाट बघतायत. बाय. आले आले आले. हा बाय बाय. 4 वेळा? समर